आध्यात्मिक शक्तीचा धाक दाखवून सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या पापाचा घडा आता भरलाय। कारण ईडीने खरातच्या आर्थिक साम्राज्यावर घाला घातलेला आहे। नाशिकच्या एका बँकेमध्ये खरातचं लॉकर उघडलं असता त्यात सोन्या चांदीसह परकीय चलनाचं घबाड हाती लागलंय। 60 बेनामी खाती, 70 कोटींची उलाढाल आणि 80हून अधिक मालमत्तांच्या कागदपत्रांमुळे खरातचं हे जाळं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचा संशय व्यक्त होतोय। भोंदूबाबा अशोक खरातचं घबाड उघड। लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर। ईडीकडून तब्बल 3 कोटींचे दागिने जप्त। भोंदू अशोक खरातच्या बँक लॉकरला अलिबाबाची गुहा म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण खरातच्या बँक लॉकरमध्ये तब्बल 3 कोटींचं घबाड मिळालंय। मुंबई नाका येथील विश्वास कोऑपरेटिव्ह बँक शाखेत खरात दाम्पत्याच्या नावावर संयुक्त लॉकर आहे। ईडीनं अशोक खरातची मुलगी सृष्टी खरातच्या उपस्थितीत लॉकर उघडत कारवाई केली। 1 कोटी 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 1 कोटी 89 लाख रुपयाचे चांदीचे दागिने, 5,500 अमेरिकन डॉलर्स, सोन्याचे नेकलेस सेट, लांब चेन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातील दागिने तसंच चांदीच्या वस्तूमध्ये गणपतीच्या मूर्ती, चांदीची नाणी आणि पैंजणाचा समावेश। एप्रिल महिन्यात अशोक खरातच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता। त्यावेळी खरातच्या लॉकरचे कागदपत्र ईडीच्या हाती लागलेत। तसंच खरातच्या एकूण 90 मालमत्तांवर तात्पुरती टाच आणण्यात आल्याचं सांगितलं जातंय। यात बंगलो, लग्न लॉन, शेती जमीन आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असल्याचं बोललं जातंय। याशिवाय ईडीच्या तपासात सहकारी पतसंस्थांमधील 70 कोटींच्या घोस्ट अकाउंट नेटवर्कचा धागा समोर आलाय। 2022 ते 2024 दरम्यान 134 बनावट खात्यांमधून पैशांची मोठी उलाढाल झाल्याचं बोललं जातंय। भोंदू खरातवर एकूण 18 गुन्हे दाखल असून ईडीनं आर्थिक फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केलाय। ईडीनं मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे भोंदू खरातची वरात लवकरच ईडीच्या दारात जाणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।